गाइस मैं जा रहा हूँ बैक टू पुणे। ये मेरा गाड़ी, ये मेरा फिर से सेटअप हो गया। ये बैक टू पुणे गाइस। मैं जस्ट घर पहुंचा हूँ और मेरी हालत देखो, इतनी गंदगी है पुणे के अंदर। जैसे ही पुणे के अंदर एंटर हो गया ये मेरी हालत हो गई, काला काला सब कुछ, काला काला, हाथ भी काले काले हो गए। बहुत ज़्यादा पोल्यूशन है यहाँ पे। तो फटाफट फ्रेश होता हूँ और लगता हूँ अपने काम को। इज अगेन रोहन अँड श्रीधर आम्ही आलो आहे आज गरम होता आम्हाला, त्यामुळं आम्ही आलो आहे आज कूलर घ्यायला। हे याला म्हणता काय म्हणता, वॉटर फिल्टर। माझ्याकडे पण हेच आहे, अशा टाईपचं आहे, मस्त आहे। माझं फ्रीमध्ये भेटलं आहे मला, माझं ते 8,000चं फ्रीमध्ये भेटलं आहे मला, लग्नात भेटलं आहे। फ्रीमध्ये गोष्टी भेटल्या पाहिजे। तर गाईज आम्हाला खूप जास्त गरम होत होतं घरात, पण त्यामुळे आम्ही रिलायन्सला आलेलो आहे। इथं AC चालू आहे, त्यामुळे आम्ही जरा टाईमपास करतो या ठिकाणी, की थोडंफार आम्हाला घेणार नाही तर टाईमपास करतोय आम्ही। हे पण घ्यायचं का? भाऊ सगळं घेणार आहे। एअर फ्रायर, अरे इस्त्री ही इस्त्री बघ, ही वाली याला म्हणता स्टीम इस्त्री। अशी स्टीम करून अशी लावायची। हां, एवढे मोठे कूलर नाही घ्यायचे गाईज आपल्याला, आणि आपल्या बजेटच्या बाहेर आहे सगळे। आपण अशी हवा घेऊ गाईज। आम्ही आलो तो कूलर घ्यायला, पण आमचा आता फ्रीज घ्यायचा पण विचार झाला आहे। भाऊ आता एक 30-1 हजाराचा फ्रीज घ्यायचा विचार करतोय गाईज। आज आमचे उद्या पगार येणार आहे भाऊचा, तर फर्स्ट पगार आणि फ्रीज ते पण माहीत नाही, पण पहिली प्लॅनिंग झालेली आहे आमची गाईज। माझी हालत खराब आहे कारण की मी खूप थकलेलो आहे। आम्ही आलो होतो विजय सेल्सला आणि डिसअपॉइंट होऊन आपण चाललोय, कारण की आमच्या बजेटमध्ये काहीच नव्हतं। आपण कूलरमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे होते, समजलं का? तेव्हा आपल्याला प्रॉफिट झाला असता। मार्केट डाऊन होते पण कूलर अप होतंय। गाईज आम्ही कूलर घ्यायला मॉलला आलो, पण मॉलला कूलर अवेलेबल नाही आहे, तर आम्ही परत त्या दुकानात चाललो आहे। गाईज कूलर तर काय भेटलं नाही आम्हाला मॉलमध्ये, पण महत्त्वाची गोष्ट मी करून आलो, मॉलचा नजारा बघून आलो। तर गाईज आमचा लक खराब झालं आहे आणि आम्हाला काय कूलर भेटलं नाही। आम्हाला जिथून कूलर घ्यायचं होतं ते दुकान झालं आहे बंद, आणि हे जे दुकान आम्हाला जेव्हा कूलर घ्यायचं आहे हे दुकान ते झालं आहे बंद। आणि आम्ही गेलो होतो मॉलला घ्यायला, मॉललाही काही दुकान काय होता, मॉलला काही स्टॉकच नव्हता। तर आता मला असंच उन्हात झोपावं लागणार आहे गरम होऊन। जिथून कूलर घ्यायचे सगळे कूलर झाले आउट ऑफ। तर काहीच कूलर काय भेटला नाही। आपण उद्या आता कूलर उद्या शोधूया आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये। तेव्हापर्यंत ओके बाय।